सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात अनेक गावात गेली 23 वर्ष हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे। काही दिवसांपूर्वीच मोर्ले गावात शेतकऱ्याचा बळी हत्तीने घेतला। या पार्श्वभूमीवर हत्ती पकड मोहीम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात तीव्र झाली आहे। वन विभागाकडून चालढकल केली जात आहे। हत्ती पकड मोहीमेबाबत गेल्या आठवड्यात प्रवीण गवस यांनी ठिय्या आंदोलन केले। यावेळी मुख्य वन अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करण्याचे ठरले आणि 12 जून रोजी ही बैठक आयोजित केली होती। पण हत्ती पकड मोहीमेबाबत वन अधिकारी यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने आता गावकरी संतप्त झाले आहेत। दरम्यान मुख्य वन संरक्षक कोल्हापूर, उपवन संरक्षक यांनी माहिती देताना कर्नाटक वन विभाग यांनी हत्ती पकड मोहीमेबाबत प्रशिक्षित हत्ती देण्याचे कबूल केले आहे। पण हत्ती पकड मोहीमेनंतर हत्तींना कोठे ठेवावे यावर निर्णय झालेला नाही। कर्नाटक सरकार हत्ती पकड मोहीम राबवणार, पण हत्ती कोठे ठेवावे हा प्रश्न आहे। महाराष्ट्र वनमंत्री यांनी कर्नाटक वनमंत्री सोबत चर्चा केली तर हा तोडगा निघणार आहे। दरम्यान मंत्रालयात गावकऱ्यांसोबत एका बैठकीचे आयोजन पालकमंत्री नितेश राणे यांनी केल्याचे समजते। आज 12 जून 2025 तारीखला एक शेतकरी लोकांसोबत एक बैठक घेतली होते। शेतकरी लोक हत्ती पकड मोहीम आजपर्यंत का चालू केलेली नाही म्हणून आक्रमक भूमिका घेतलेले होते। 2 तास सविस्तर चर्चा झाला। आम्ही आमच्या स्तरावर ऑफिशियली काय प्रयत्न केला हत्ती पकड मोहीम राबवण्यासाठी, ते सर्व गोष्ट आम्ही समजून सांगितले होते शेतकरी लोकांना। तरीही शेतकरी लोक आक्रमक भूमिका घेतले होते। तुम्ही आजपर्यंत काय केलेलं नाही, 2 महिना झाला आदेश काढून तरीही तुम्ही काही केलेलं नाही, आम्हाला रिझल्ट पाहिजे म्हणून वारंवार हे आमच्या निदर्शन आणून दिले होते। नंतर शेवटी तुम्ही आता आमच्या वनमंत्री महोदयसोबत फोन करून साहेबांना सर्व गोष्टीबद्दल थोडं समजून सांगा आणि साहेबांच्या मत काय हे आम्हाला फीडबॅक द्या म्हणून लोक मला विनंती केले होते। त्यांच्या विनंतीनुसार आमच्या माननीय मंत्री महोदय वनमंत्री महोदयसोबत बोलणं झालं। साहेब मला प्रस्ताव पाठवा, सविस्तर प्रस्ताव। मी पर्सनली कर्नाटक राज्याच्या वनमंत्रीसोबत बोलून मी हत्ती लवकर पकडण्यासाठी मी प्रयत्न करतो म्हणून साहेब आश्वासन दिले। मेन मागणी होते ताबडतोब मोहीम चालू करा, हत्ती पकडण्याची मोहीम आजपर्यंत तुम्ही चालू केलेली नाही। बट तरीही सर्वांना माहिती आहे आता आमच्या महाराष्ट्र राज्यात हे हत्ती पकडण्यासाठी आमच्याकडे कुमकी हत्ती नाही, मनुष्यबळ नाही, आम्ही कर्नाटक डिपार्टमेंटवर अवलंबून आहे। म्हणून आम्ही वनमंत्री महोदयांना विनंती केल्यानंतर साहेब नक्की पुढच्या कारवाई करतो म्हणून आश्वासन दिले होते। ते आमच्या लोकांसमोर जाऊन शेतकरी लोकांसमोर मी जाऊन सांगितलं साहेबांच्या आश्वासनाबद्दल। माहिती नाही आजच केला मला माहिती नाही की काय बोला, मला माहिती नाही। प्रस्ताव मी पाठवणार सविस्तर, कारण काय आजपर्यंत आम्ही काय प्रयत्न केले होते जे सविस्तर माहिती देणे गरज आहे, ते सर्व गोष्टी नमूद करून आम्ही सविस्तर प्रस्ताव मंत्री महोदय 2 दिवसात पाठवणार। हत्ती किंवा वाघ पकडण्याचा आदेश देताना एक कालावधी ठराविक कालावधी देणे गरज आहे, 2 महिना 3 महिना। त्यानंतर पण हत्ती किंवा वाघ पकडले नाही समजा पुन्हा आम्ही तारीख वाढून घेऊ शकतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।